गाईज लांबच लांब पूर्ण गर्दी आहे. तुम्हाला अजून आतमध्ये जाऊन काय काय डेकोरेशन केलं इथे पण. सो हॅलो तुमच्या परत स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर गाईज खूप टायमानंतर व्लॉग करतो आहे. मला वाटते लास्ट टाइम मी गणपतीतच केलेला, गणपतीतच मला वाटते. नंतर कोल्हापूरचा मला वाटते. तर गाईज या टायमाला मी बोललेलो व्लॉग येणार, हळूहळू येणार. आणि या टायमाला आम्ही चालले आता होळी दाखवायला. माहीमची पूर्ण होळी जेवढे पण येतात. आणि फिशरमॅन कॉलनीचा ना तिकडचा मेन सण असतो होळी. खूप मोठा सण असतो. सगळं काय कसं काय होतं तुम्हाला दाखवतो. आता मी पहिले आमची बिल्डिंग खालची होळी तुम्हाला जाऊन दाखवतो. क्या सीन है, वाह क्या सीन है।
2 hours later. बस बस गाइस लांबच लांब पूर्ण गर्दी आहे, तुम्हाला दिसतंय ही पूर्ण ह्याच्यासाठी आहे, पूर्ण होळीसाठी गर्दी, इकडे पूर्ण होळीसाठी गर्दी असते लास्ट टाईमपर्यंत. तर लांबच लांब गर्दी, आता तरी थोडी आता तरी कमी आहे थोडी गर्दी,
थोडा गॅप दिसतोय. पण आता या टायमापर्यंत होळी पूर्ण गर्दी असते. आता जाऊया आपण, तुम्हाला अजून आतमधले दाखवतो. 15 नंबरचे दाखवले, अजून तुम्हाला 2 नंबर आणि 4 नंबरची वगैरे होळी दाखवली. आता तुम्हाला आतमधले अजून दाखवतो खूप सारे. मित्रांनो आता मग 9-10 नंबरला पोचलो आहे. तुम्हाला दाखवतो अजून आतमध्ये जाऊन काय काय डेकोरेशन केलं इथे पण. हो काय बोलतो, कसं आहेस? सुलभावर गेल्या मित्रांबरोबर. तर गाईज आता आपण आलेले आहे रामगडमध्ये आणि ही रामगडची होळी आहे. तर गाईज आता आपण आलेले आहे रामगडच्या पुढे आलेले आहे. तिकडे पण जरा बघूया होळी. One hour later. सो फायनली गाईज आता आपण आपल्या बिल्डिंगकडे पोचलेले आहे आणि जाऊन आले आपल्या होळी बघून आले कॉलनीमध्ये. आणि तुम्हाला मेन होळी दाखवली मी, जे मेन कॉलनीमध्ये होळी आहे. बाकी तर गर्दी होती खूप सारी, म्हणून मी नाही दाखवले, कारण की तिकडे एवढं का नव्हतं. जे मेन ठिकाणी काय काय बनवलं तेच तुम्हाला दाखवलं. सातसाठी एवढंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच कंटेंटसाठी सबस्क्राईब करा विसरू नका. तर भेटूया तुम्हाला अशाच चांगल्या व्हिडिओसोबत नेक्स्ट पार्टमध्ये.